आपण पाहतात MSN मराठी। मी ऋतुजा। सांगली शहरातील सर्वसामान्य भाजीपाला विक्रेत्यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत लांडग्याच्या हल्ल्यात 12 शेळ्या मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळाला आर्थिक हातभार लावण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे। जनसेवा फळे भाजीपाला संघटनेच्या पुढाकाराने संजयनगर बाजारांमध्ये हा निधी मेंढपाळाला सुपूर्द करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावच्या रंगराव बाबू जोंग या वयोवृद्ध मेंढपाळाने पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे एका शेतात आपला कळप उतरवला आहे। रविवारी दुपारच्या सुमारास मेंढपाळ बेसावध असताना लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात 12 शेळ्या दगावल्या होत्या। या गंभीर संकटात समाजाकडून आपल्याला मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती। याच गावात राहणारे जनसेवा भाजीपाला संघटनेचे सचिव अजित राजोबा यांना त्यांनी मदतीचे आवाहन केले होते। ही बाब त्यांनी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांच्या कानावर घातली। काटकर यांनी संघटनेच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दगावलेल्या मेंढ्यांची छायाचित्रे आणि मदतीचे आवाहन केले। त्याला भाजीपाला विक्रेत्यांनी जोरदार प्रतिसाद देत अल्पावधीतच रक्कम जमवली। बुधवारी सायंकाळी संजयनगर येथील आठवडा बाजारमध्ये जमलेली 7,000 रुपयांची रक्कम मेंढपाळाकडे अध्यक्ष शंभूराज काटकर, कार्याध्यक्ष इलियास पखाली, उपाध्यक्ष कैस अलगूर, सचिव अजित राजोबा यांच्या हस्ते आणि संचालक अभय मारगुडे, अजय दुधाळ, संभाजी काळेल, लताताई दुधाळ, लताताई पाटील, दादा लोखंडे, नामदेव धायगुडे, सौ सुतार, सौ कलाल, सौ सरगर, सखुताई मासाळ, धनाजी चव्हाण, विजय माळी, निसार बागवान, प्रशांत चिखलगार, संजय चांदकवठे, राजू नरे, धनाजी कोळपे, सचिन कोळेकर यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली। या मेंढपाळाला कोणी मदत करणार असतील तर त्यांनी कोणत्याही आठवडा बाजारात जनसेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा असे आवाहन शंभूराज काटकरांनी केले आहे। काल सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ या गावी रंगराव बापू जोंब हे राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावचे एक मेंढपाळ आहेत। गेली अनेक वर्षे ह्या भागातल्या जमिनीमध्ये मेंढरं बसवण्यासाठी येतात। परवा दिवशी दुपारी 12च्या दरम्यान यांच्या मेंढ्यांच्या कळपातील एक 12 जनावरांचा दुर्दैवी अंत झाला। काही प्राण्यांनी याचा हल्ला करून ते संपवण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। शासकीय पातळीवर याचा पंचनामा होऊन त्यांना शासकीय मदत काय मिळेल ती मिळेल, पण ब्रह्मनाळ गावातले आमचे संघटनेचे सचिव अजित राजोबा आणि तिथल्या ग्रामस्थांच्या नजरेला ही गोष्ट आली। त्यानंतर त्यांनी आमच्या संघटनेत ही गोष्ट येऊन सांगितल्यानंतर जनसेवा फळे भाजीपाला संघटनेच्या आम्ही विक्रेत्यांना आवाहन केलं। या गरीब शेतकऱ्याचं या मेंढपाळाचं नुकसान झालं आहे। जवळजवळ 12 जनावरं यांची यात मेहनत 80 ते 90,000 रुपये यांचं नुकसान झाले। आम्ही लोकांना विनंती केली होती की सरळ हाताने जी काही मदत करता येते ती आपण करावी। काल आमच्या मंगळवार बाजारातील व्यापाऱ्यांनी आणि आज संजयनगरच्या बुधवार बाजारातील व्यापाऱ्यांनी 5 रुपये 10 रुपये अशी गोळा करून आज आम्ही त्यांना एक 7,000 रुपयाची मदत आमच्या संघटनेकडून करतोय। माझी सांगलीकर नागरिकांना आणि यांची परिस्थिती चांगली आहे अशांना विनंती आहे, या गरीब मेंढपाळांना कोरोनाच्या दृष्टीतून आता सगळेच बाहेर पडत आहेत, पण आपल्यातली माणुसकी जागृत ठेवून ज्या काही लोकांना मदत करायची असेल त्यांनी ब्रह्मनाळ गावात संपर्क करावा किंवा आमच्या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याकडे संपर्क केला तर त्यांनी दिलेली मदत आम्ही त्यांना पोचवू। त्याचबरोबर शासन दरबारी या माणसाचं झालेलं नुकसान, प्राण्याच्या हल्ल्यात त्यांची जनावरं दगावलेली आहेत, त्यांचा पंचनामाही काल झाला आहे। त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करून नुकसान भरपाई देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। सरळ हातानं नागरिकांनी यांना मदत करावी आणि मी माझ्या भाजी विक्रेत्यांचं मन मोठं दाखवल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि हा आदर्श सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।